बांगलादेशी मुसलमानांचे मालेगाव आश्रयस्थान किरीट सोमय्या यांची माहिती। वोट जिहादनंतर बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांचे आश्रयस्थान। नाशिकच्या मालेगाव शहरातून वर्षभरात जवळपास 1,500 जन्मदाखले महापालिका व तहसील कार्यालयातून देण्यात आले आहेत। यात गेल्या 4 महिन्यांतील सर्वाधिक दाखल्यांचा समावेश आहे। रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांना भारतीयत्व प्रदान करण्याचा कारखानाच येथे चालविला जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला। या दाखल्यांची सखोल चौकशी करावी, अनधिकृत जन्मदाखले तातडीने रद्द करावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव व तहसीलदार विशाल सोनवणे यांची भेट घेत जन्मदाखल्यांबाबत चौकशी केली। आवाज ए न्यूज मराठी, मालेगाव। रोहिंग्या मुस्लिम यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरू झाला आहे। हे जे अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे घुसतात, 2023 मध्ये भारत सरकारने संसदेने 1969चा जो जन्म मृत्यू नोंदणी कायदा आहे त्यात थोडासा बदल केला। मॅजिस्ट्रेट कोर्टाला अधिकार होते ते तहसीलदारला दिले। बाकी तरतुदी तशाच। याचा भयंकर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, एक फ्रॉड सुरू झाला। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे डिसेंबर 30 पर्यंत आज मला अपर जिल्हाधिकारी यांनी मान्य केलं 11 ते 70 लोकांना त्यांनी जन्माचा दाखला दिला आहे। 11 ते 70 उसका 11 ते 70 ना किती लोक आहेत, किती बी आहेत? 11 ते 10 लोकांची यादी माझ्या हातात दिली आहे। 4 ते अर्ध त्यांच्याकडे पेंडिंग आहे। त्या 15 पैकी 14 ते 90 लोक बांगलादेशी रोहिंग्या आहेत।